हा हिंजवडीचा रोड आहे. संडे आहे आज. अजिबात ट्रॅफिक नाही, काय नाही. बघा कसला मोकळा आहे. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर येस, आपण आता चाललोय फिरायला. तर मी खूप प्लॅन करत होतो, पण आत्ताची अवस्था अशी झाली आहे की खूप सारे टेन्शन आहेत. जे काय टेन्शन आहे ते तुम्हाला शेअर करणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा. करत नाही तुम्ही मला सबस्क्राईब, बघत असेल तर नक्की करा यार. काय फ्रीमध्ये एका मराठी युट्यूबरला पुढे न्या, एवढंच मी म्हणेन. आणि प्लीज सबस्क्राईब करा. आपल्याला 1000चा टप्पा या वर्षाच्या एंडला काढायचंच नाही तर मी बंद करेल चॅनल. बंद नाही करणार, तुम्ही करा पण सबस्क्राईब. चला, तर येस, आता मी चाललोय मुळशी साईडला फिरायला मित्रांसोबत. जरा पाऊस कमी झालाय, जरा ऊन बिन पडलंय म्हणून म्हणलं थोडं जावं आता. कारण की पाऊसमध्ये खूप प्रचंड होता. निघायचं म्हणलं अवघडच होतं, कारण की दरड कोसळत होती, पाणी वाढत होतं. त्यामुळे आम्ही कुठे गेलो नाही. पण आता येस, मित्र पण आलाय 40गाववरनं, तर त्याच्यासोबत आता आपण चाललोय फिरायला. तर कुठे चाललोय, काय चाललंय, तुम्ही व्हिडिओ बघत जा. आय नो थंबनेल टायटलवरनं तुम्हाला तर समजलं पण असेल की कुठं चाललंय, पण तरी पुढे बघत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, नक्की. हा हिंजवडीचा रोड आहे. संडे आहे आज. अजिबात ट्रॅफिक नाही, काय नाही. बघा कसला मोकळा आहे. तर रोज या रस्त्यावर पूर्ण मारामारी चाललेली असते गाडी पुढे घालण्यासाठी. आणि मित्र तिथं पेट्रोल भरतायत. आता चाललोय आपण मुळशी साईडला. तर येस, तुम्हाला जे काय होईल ते तुम्हाला दाखवेल. तुम्ही व्हिडिओ बघा. छान वाटते हा रोड असा एवढा मोकळा बघून. बघा ना केवढा मोकळा आहे. चला आपण जाऊया आता. मित्रांनो, पाऊस खूप येतो, त्यामुळे आपण आता डायरेक्ट स्पॉटला गेल्यावरच बोलूया. कारण की पावसाला काय मोबाईल खराब होतोय. आता मोबाईल ठेवतो मी डिक्कीत.
चाललंय, सगळं आवडून चाललंय. मला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आता हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो. मग आपण 3 वर्षापूर्वी आय थिंक मी टाकलं होतं. आता तेच परत 3 वर्षानंतर पावसाळ्यात येणार एकदा सांगितलं होतं तुम्हाला आणि दाखवलं आहे. बघून या. आणि तुम्हाला जर मिळाला प्लॅन या हाडशीचं मंदिर आहे, एकदम खास आहे. आणि इकडे सगळे ॲडव्हेंचर पार्क आहे आणि ऑपोजिटला संत दर्शन म्हणून म्युझियम आहे, तर तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, तर चला भेटूया पुढच्या व्लॉग. तोपर्यंत बाय. आप्पाचा विषय माहिती का?